बहुजना संहितारिते महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्मराई कनाथापदी मुक्तिराशी दयाचे गृही कृष्णजी कार्य करता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरणा शरण एकनाथा शरण शरणैकनाथा पायी माता ठेविला न पाहू गुणदोष झालो दास पायाचा नामे निज भावे समर्थ जेथे भाव तेथे दत्त 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 स्मरता नित्य नामे करी गुणातीत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी या ठिकाणी सेवे करता निवडलेला अभंग सकल संत सम्राट प्रतिष्ठान निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा आपल्या गुरुनाम गुरूंचं वर्णन करणारा किंवा दत्त नामाचा महिमा वर्णन करणारा दत्त नामाचा जो जप करतो दत्त नामाचा जो भजन करतो त्याला जीवनामध्ये काय प्राप्ती होते त्याला कोणती अवस्था प्राप्त होते या सगळ्या गोष्टीचा विचार नाथ महाराज अभंगामध्ये मांडतात. विशेष करून या अभंगाचं महात्म्य सांगायचं झालं तर हा अभंग ऐकल्याशिवाय नाथ महाराज रोज झोपत नाहीत. या अभंगाचं विशेष हे महात्म्य आहे. नाथ महाराजांच्या शेजारतीमध्ये नित्य म्हणला जाणारा हा अभंग आहे. नाथ महाराजांच्या दारामध्ये साक्षात भगवान दत्तात्रय हे चांदीची काठी घेऊन चोपदारकी करताय. दारामध्ये ज्यावेळेस षष्ठी असेल इतर उत्सव असतील त्यावेळेस ज्यावेळेस दिंडी येते त्यावेळेस पहिले हा अभंग म्हणला जातो. भगवान दत्तात्रयांची परवानगी घेतली जाते आम्ही आज जावं का म्हणून आणि मग त्या ठिकाणी दिंडी आज जाते बाहेर येते सगळ्या गोष्टी विषय होत असतो. मला सांगायचं काय की शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या फडाच्या संस्थांच्या परंपरेच्या दृष्टीने अनन्य साधारण असा महत्व असणारा हा अभंग आहे. या अभंगाचं जर विशेषत्व आपण पाहिलं तर नाथ महाराज या अभंगामध्ये भगवान दत्तात्रयांच्या नामाचा महिमा वर्णन करतात. आज असणाऱ्या या पावन अशा योगावर चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजच्या सेवेकरता हा अभंग निवडला आहे. विठ्ठला प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या या शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या पैठण नगरीमध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या जयंतीच्या निमित्ताने आणि त्याचप्रमाणे भगवान दत्तात्रयांच्या जयंतीच्या निमित्ताने हरिभक्तपरायण आदरणीय हरिभाऊ महाराज चौधरी हे प्रतिवर्षी हा उत्सव अतिशय सुंदरपणे साजरा करत असतात. भगवान परमात्म्याने वर्णन केलेल्या विभूतींप्रमाणे पवित्र पावन अशा मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव म्हणतात मासानाम मार्गशीर्षोहम. देव म्हणतात मासामध्ये या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे मी आहे. सगळ्यात पवित्र असा असणारा हा महिना आहे. या पवित्र अशा महिन्याच्या शुद्ध एकादशीला परंपरेप्रमाणे भगवद्गीतेची जयंती साजरी केली जाते. पुढे 3 दिवस गेले की भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव हा पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. त्याप्रमाणे
हा उत्सव प्रतिवर्षी हरिभाऊ महाराज अतिशय सुंदरपणे साजरा करत असतात. काही नियम करणं सोपं असतं महाराज जीवनामध्ये. नियम करणं सोपं असतं, ते चालवणं मोठं कठीण असतं. काही काही लोक सुरू करतात पण ते टिकवून ठेवू शकत नाहीत. कारण नामदेव महाराज ज्यावेळेस देवाकडे प्रार्थना करतात त्यावेळेस म्हणतात, देवा मी जो नियम करेल तू चालव, तू चालव. मामा म्हणे केशीराजा केला नियम चालू माझा, देवा हा नियम चालला पाहिजे, हा हा तू चालव, अशी देवाकडे प्रार्थना करतात. कारण असं आहे, जीवनामध्ये नियमाला फार महत्व आहे, परमार्थामध्ये नियमाला फार महत्व आहे. नियमाला म्हणजे धनुष्यबाणाचा नियम नाही, धनुष्यबाणाचा नियम आपल्याला मारायचा पण नाही. आपल्याला नियम कोणता आहे? नियम म्हणजे या ठिकाणी जीवनामध्ये जी एखादी काही साधना करावी ती निष्ठेने करावी, नियमाने करावी, नित्याने करावी. काय करावी? नित्याने साधना करावी. त्यामध्ये खंड पडता कामा नये. नाही तर आज आंघोळ करायची दुसऱ्या दिवशी करायची नाही, असे सुद्धा बरेच लोक आहेत. रोज आंघोळ न करणारे सुद्धा बरेच लोक आहेत. नवे नवे आठवड्याच्या आठवड्याला आंघोळ करणारे लोक आहेत. आठवड्याच्या आठवड्याला करा पण नियमाने करा. काय काय नियमाला जीवनामध्ये फार महात्म्य आहे आणि पारमार्थिक अवस्थेमध्ये नियमाला फार महात्म्य दिलेलं आहे. म्हणून हरिभाऊ महाराज अतिशय नियमाने हा सगळा उत्सव चालवतात. खरं तर आम्हाला फार त्यांचं विशेष वाटतं की बहुतांशी संस्थानिक मंडळी असतील, देवस्थानची मंडळी असतील, ते परंपरा म्हणून काही कार्यक्रम करणं त्यांच्यावर बंधनकारक असतं. मला की हा कार्यक्रम नाही झाला तर लोक काय म्हणतील, असं बंधन असतं. किंवा त्या ठिकाणी कसा तो होईना तो कार्यक्रम पार पाडणं हे त्यांचं कर्तव्य असतं. परंतु तुमचं विशेष आहे की तुम्ही मोठ्या कष्टाने हा सगळा उत्सव चालवत आहेत, वैयक्तिक स्वरूपामध्ये चालवत आहेत. कारण परमार्थ नाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पद्धतीने करता येतो. स्वतःकडे सामर्थ्य असेल तर स्वतःच्या सामर्थ्यातून आपण त्या ठिकाणी परमार्थ करावा, सप्ताह करावेत, मोठे मोठे अन्नदान करावेत, मोठे मोठे मंदिरं बांधावेत. एकट्याचं सामर्थ्य असेल तर, एकट्याचं सामर्थ्य असेल तर आपण एकट्याने मंदिर उभारावं, एकट्याने सप्ताह करावा, एकट्याने अन्नदान करावं. आणि जर का आपलं वैयक्तिक सामर्थ्य नसेल तर अनेकांचं सहकार्य घेऊन अनेकांना या सत्कार्यामध्ये समाविष्ट करून हे सगळं कार्य केलं पाहिजे. म्हणून तुमचं खरोखर त्या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमी की अतिशय खडतर असे नियम आहेत. आता आम्हाला माहिती महाराज 4 वेळेस लोकांना बोलावं लागतं, त्यावेळेस त्याच्यातले 4 जण येतात. 40 लोकांना बोलवल्यानंतर त्याच्यातले 4 लोक येतात. म्हणजे अशी गोष्ट आहे की हा परमार्थ चालवणं सोपं नाही महाराज. आणि प्रचाराला जर का बोलवलं, 10 जणांना बोलवलं तर 20 जण येतात. कशासाठी येतात ते मला सांगू नका. आता तुम्ही सगळेजण आता पाहताय. म्हणजे चांगल्या गोष्टीमध्ये, चांगल्या कार्यामध्ये लोक सहभागी व्हायला तयार नाही, सहभागी व्हायला तयार नाही. पण काही चोऱ्या मारा करायच्या असतील तर लोक सहभागी व्हायला तयार नाही. तुम्ही पहा, परमार्थाला माणसं सापडणार नाही, पण एखाद्या म्हणलं ना आपल्या बँकेवर डाका टाकायचा, 5-50 गोळा होतील महाराज. काय तुम्ही पहा, अनेक लोकांचे ते चोर लोक, चोरट्यांची अशी ग्रुप असतात, संघटना असतात. चोरट्यांच्या संघटना होतात, पण भजन करायला बोलवलं तर कोणी येत नाही, भजन करायला बोलवलं तर कोणी येत नाही. म्हणजे परमार्थ करणं मोठं कठीण आहे. सगळ्यांना वैयक्तिक परमार्थ अनेक करतील, काय वैयक्तिक परमार्थ अनेक करतील, वैयक्तिक साधना करणे तेवढं सोपं आहे म्हणा, थोडस सोपं आहे. ती सुद्धा करणं सोपं नाही, ती भाग्याने घडते. पण वैयक्तिक साधना कदाचित तुमच्याकडून घडेल, शक्य होईल, पण इतरांकडून साधना करून घेणं हे मोठं कठीण आहे. ते कार्य आमचे हरिभाऊ महाराज करतायत. वर्षभरातून 2 मोठाले उत्सव साजरे करतायत. ज्ञानेश्वरी जयंतीचा उत्सव असेल, खरोखर आता नाथ महाराजांच्या भागवताच्या जयंतीचा उत्सव हा परंपरेने नाथ महाराजांच्या फडाकडून साजरा केला जातो. परंतु ज्ञानेश्वरी जयंती अलीकडेच 1-2 महिन्यामध्ये ज्ञानेश्वरी जयंती असल्यामुळे तो उत्सव काही साजरा होत नाही. परंतु नाथ महाराजांच्याच फडाचे असणारे आमचे हरिभाऊ महाराज तो साजरा करतात, म्हणून तो सुद्धा उत्सव काही नाथ महाराजांच्या फडाचाच आहे. तो अतिशय सुंदर अशा रीतीने साजरा करतात. प्रतिवर्षी
भाविक किती जमा होतील आणि सगळ्यांचं कशी सेवा करता येईल या दृष्टीने त्यांचा विचार असतो. नाथ महाराजांच्या भागवताच्या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा जवळपास 55 भागवत हे नाथ महाराजांच्या चरणी हे आमच्या हरिभाऊ महाराजांनी यावर्षी अर्पण केले. प्रतिवर्षी नाथ महाराजांचं भागवताचं पारायण घडावं आणि त्यातून काहीतरी पुण्य अर्जित व्हावं ते आशय भावनेने दिले नसतील. मी म्हणतो की निष्काम भावनेनं आमच्या हरिभाऊ महाराजांनी नाथ महाराजांची सेवा करत आहेत. इतरही उत्सव महोत्सव असतील सर्व ठिकाणी त्यांची सेवा संपन्न होत असते आणि या उत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी सेवेचा योग त्यांच्यामुळे प्राप्त झालेला आहे. यथामती अवकाश अवघ्या तासाभराच्या वेळामध्ये अभंगाचा आपल्याला भाव पाहायचा आहे, अभंगाचं चिंतन करायचंय आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. विठाला विठाला. शांत ब्रह्मनाथ महाराज अभंगामध्ये भगवान दत्तात्रयांच्या नामाचा महिमा वर्णन करतायत. नामस्मरण जो करतो त्याची भावना काय होते. उपास्य दैवताचं नामस्मरण केल्यानंतर त्या उपास्य दैवताच्या नामस्मरणाचा परिणाम काय होतो या सगळ्या गोष्टीचा विचार नाथ महाराज अभंगामध्ये म्हणतायत. नाथ महाराज ज्यांच्या नामाचा महिमा वर्णन करतायत ते म्हणजे भगवान दत्तात्रय आहेत. भगवान दत्तात्रयांची जर आपण परंपरा पाहिली विचार केला तर नाथ महाराज आपली गुरु परंपरा वर्णन करतात. आदि नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध अत्रिसी पै केला तो शेषला धला दत्तात्रय दत्तात्रय कृपा केली जनार्दनी आणि एका जनार्दनी परिपूर्ण. म्हणजे कशी आहे भगवान आदि नारायणापासून चालत आलेली ही परंपरा आहे. दोन परंपरा प्रामुख्याने नाथ महाराजांची एक परंपरा ज्ञानोबांची परंपरा. ज्ञानोबांची परंपरा ही भगवान आदिनाथापासून आहे आणि नाथ महाराजांची परंपरा आदि नारायणापासून आहे. म्हणजे आदिनाथ आणि आदिनारायण भगवान शंकर म्हणजे आदिनाथ, आदिनारायण म्हणजे भगवान विष्णू. आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मदेवाला उपदेश कोणी केला भगवान नारायणाने केला. कशामध्ये केला काय केला हे विचारू नका कारण नाथ महाराजांच्या नगरीत आपण राहतोय. नाथ महाराजांचा पहिला ग्रंथ म्हणजे कोणता ग्रंथ आहे. नाथ महाराजांचा पहिला ग्रंथ सांगा. नाथ महाराजांचा पहिला ग्रंथ कोणता आहे. कोणता नाथ महाराजांचा पहिला ग्रंथ कोणता आहे. नाथ महाराजांनी पहिला ग्रंथ कोणता लिहिला. कोणता भागवत. भागवत नाही चतुश्लोकी भागवत लिहिला असं म्हणत. भागवत एकनाथी भागवत वेगळं चतुश्लोकी भागवत वेगळं. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांसोबत नाथ महाराज तीर्थयात्रेला निघालेले आहेत आणि तीर्थयात्रेला निघाल्यानंतर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आल्यानंतर नाथ महाराजांनी पहिला ग्रंथ लिहिलाय आपल्या जीवनातला. आपल्या चरित्रामधला आपल्या या लीलेमधला हा पहिला ग्रंथ म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे. 4 श्लोकाचं भागवत हे भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं. यामध्ये सृष्टी उत्पन्न करण्यापासून महाराज त्या ब्रह्मदेवाला सृष्टी कशी उत्पन्न करावी हे कळना. आता ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न कशी करावी हे कळना म्हणल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या ब्रह्मदेवाला उपदेश केला. तो सगळा विषय नाथ महाराज त्या चतुश्लोकी भागवतामध्ये मांडतात. आणि मला सांगायचं काय आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध अत्रिसी पै केला. भगवान ब्रह्मदेवाने अत्रिनाथांना अत्रि म्हणजे त्या ठिकाणी भगवान अत्रिनाथांना उपदेश केला आणि अत्रिनाथ म्हणजेच कोण तिन्ही देवाचे बाप कोण आहेत. अत्रि ऋषी अत्रि महामुनी कोण आहेत. तिन्ही देवाचे बाप आहेत. त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचे पिता आहेत महाराज. भगवान दत्तात्रय अनुसया मातेच्या अत्रि ऋषींच्या पोटी भगवान त्रिदेव जन्माला आलेले आहेत. म्हणून हा बरोबर म्हणून अत्रि ऋषींच्या पोटी भगवान दत्तात्रयांचा जन्म आहे. काय म्हणतात ब्रह्मयाने बोध अत्रिसी पै केला
आणि तो शेषला झाला दत्तात्रय. दत्तात्रय अत्रि ऋषींनी भगवान दत्तात्रयांना बोध प्राप्त करून दिला, अनुग्रह दिला. आणि मग दत्तात्रय महामुनींचे 3 शिष्य आहेत. कोणते कोणते? दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. सहस्त्र अर्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. भगवान दत्तात्रयांच्या प्रामुख्याने 3 शिष्य आहेत. सहस्त्रार्जुन, यदु आणि तिसरे म्हणजे जनार्दन स्वामी महाराज. 2 त्या ठिकाणी फक्त एकाला कलियुगामध्ये भगवान दत्तात्रयांनी बोध प्राप्त करून दिला, ते म्हणजे जनार्दन स्वामी महाराज आहेत. आपण जर याचा बारकाईने विचार केला तर भगवान दत्तात्रयांनी त्या ठिकाणी तिघावर कृपा केली, परंतु कलियुगामध्ये फक्त जनार्दन स्वामी महाराजांवर केली आहे. सहस्त्रार्जुन, यदु आणि जनार्दन स्वामी महाराज हे 3 शिष्य आहेत. आणि मग जनार्दन स्वामी महाराजांनी नाथ महाराजांना अनुग्रहित केलं. सगळा विषय आपल्याला माहिती आहे. बहुतांश लोक थोडीशी परंपरा चुकीची सांगतात काही काही ठिकाणी, बरं का. काही काही ठिकाणी लोक असं सांगतात की नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामीचे गुरु फकीर होते. फकीर कोण? चांदमिया का चंद्रम भट. तो कथाभाग वेगळा आहे, परंतु ते गुरु नव्हते महाराज. ते स्वामी महाराजांचे शिष्य असल्यासारखे होते. स्वामी महाराजांनी त्यांना फक्त समाधी दिलेली आहे. त्र्यंबकेश्वरला ज्यावेळेस नाथ महाराज आणि जनार्दन स्वामी महाराज हे तीर्थयात्रेला गेले, त्या ठिकाणी हे चंद्रम भट नावाचे गृहस्थ तिथे भेटले. तिथे त्यांना बोध प्राप्त झाला, म्हणून त्यांना चांद बोधला असं मुलांना. चांद बोधला म्हणजे मुसलमानाचं नाव नाही, चंद्र बोधला. चंद्र बोधल्याचा काळच महाराज त्या ठिकाणी असा होता की त्याला चंद्र म्हणता येणे गेलं, चांद म्हणावं लागलं. जिथं भगवे कपडे टाकायचे तिथं हिरवे कपडे टाकावे लागले. असे जिथं समाधा बांधायच्या तिथे काय बांधावं लागले? कबरी बांधावं लागल्या, धडगे बांधावे लागले. हा काळ यवनी राजवटीचा काळ असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला सांगायचं एवढं की नाथ महाराज आपली गुरु परंपरा स्पष्ट रीतीने सांगतात. आणि या गुरु परंपरेमध्ये भगवान दत्तात्रय हे गुरुनाम गुरु आहे. कोण आहे? गुरुनाम गुरु आहे. भगवान दत्तात्रय या ठिकाणी नाथ महाराजांच्या उपास्य देवतापैकी एक असणारे दत्तात्रय आहे. दत्तराया करू प्रथम नमन, नाथ महाराज वर्णन करतात गाथेमध्ये. दत्तात्रयांना नाथ महाराज वंदन करतात आणि मग सगळ्या कथेला सुरुवात करतात, सगळ्या कार्याला सुरुवात करतात. म्हणून भगवान दत्तात्रय हे नाथ महाराजांचं उपास्य दैवत आहेत, गुरुनाम गुरु आहे. आणि त्यांचा हा चालत आलेला उत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज अभंगामध्ये भगवान दत्तात्रयांच्या नावाचा महिमा वर्णन करतात. भगवान दत्तात्रयांच्या नामाचा महिमा अनेक विविध अवतार हे भगवान परमात्म्याचे झालेले आहेत. अनेक अवतार, अंश असतील, अंशांश अवतार असतील, पूर्ण अवतार असतील, पूर्णोत्तम पुरुषोत्तम अवतार असतील, अशा प्रकारचे अवतार वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलेले आहेत. परंतु दत्तात्रय महाराजांचा अवतार हा थोडासा आगळा वेगळा आहे.
कारण त्रिगुणात्मक अशा स्वरूपाचे देव हे साक्षात एका ठिकाणी येणं हे काही साधारण गोष्ट नाही महाराज. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आपण आरतीमध्ये म्हणतो, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती महाराज तीन गुण एका ठिकाणी येणं थोडीशी बहुधा अवघड आहे. सत्व, रज आणि तम असे तीन गुण आहेत. सात्विक, राजस, तामस असे तीन प्रकारचे गुण आहेत. कदाचित मनुष्य सात्विक आणि राजस असू शकतो. सात्विक आणि तामस बहुधा नसतो. जो तामस आहे तो सात्विक होऊ शकत नाही. कदाचित त्या ठिकाणी आणि राजस आणि तामस असू शकेल. दोन्हीचा मिलाप थोडा बहुत होईल. राजस आणि तामस, राजसी आणि तामसी स्वभावाचे लोक एकत्र येतात महाराज बहुधा. तामसी लोक, तामसिक स्वभावाचे लोक पहिल्यांदा एकत्र येतात. कुठे येतात ते विचारू नका, कारण हा उत्सव वेगळा आहे. तामसी स्वभावाचे लोक कुठे एकत्र येतात? तिकडे ढाब्यावर, असे त्यांचे ठिकाणे. राजसी स्वरूपाचे लोक कुठे एकत्र येतात? जे काही त्या ठिकाणी जगतामध्ये चालू असलेले क्रीडा असतील, वेगवेगळे नानाविध प्रकारचे खेळ असतील, अशा ठिकाणी राजसी स्वभावाचे लोक एकत्र येतात. सात्विक स्वभावाचे लोक कुठे एकत्र येतात? इथे एकत्र येतात. कीर्तनामध्ये बहुधा सात्विक स्वभावाचे लोक एकत्र येतात. कदाचित सात्विक आणि राजस असे मिश्र स्वभावाचे सुद्धा लोक येतात एकत्र. कारण काही काही भजने, मला बोलायची माहिती, चाल न दिल्यावर रागावून टाळ ठेवून निघून जाणे सुद्धा भजने मिश्रण महाराज. सगळे सात्विकच असतील अशातला भाग नाही. काही सात्विक राजस असतात. त्या ठिकाणी सात्विक आणि राजस स्वभावाचे लोक, त्यांच्या ठिकाणी राजस स्वभाव असतो, रजोगुण असतो, आणि त्या रजोगुण हा थोडासा क्रोधाला उत्पन्न करणार आहे. कामयश क्रोधयश रजोगुण समुद्धो महाशनो महापापना विध्येनम ह्य वैरिणम. भगवान या सगळ्या गीतेमध्ये वर्णन करतायत की रजोगुणापासून हे सगळं काम क्रोधादी निर्माण झालेले आहे. कामयश क्रोधयश, काम म्हणजे फक्त काम वासना, बाकीच्या अशा अर्थाने त्याचा अर्थ करायचा नाही. काम म्हणजे काय? इच्छा. इदम मे स्यात् तितिच्छा काम शब्दितः असं पंचदशीकार वर्णन करतात. इदम मे स्यात्, हे मला प्राप्त व्हावं, हे मी व्हावं. नगराध्यक्ष झाला की त्याला वाटतं मी आमदार व्हावं. आमदार झालं की त्याला वाटतं मी खासदार व्हावं. खासदार झालं की त्याला वाटतं मी मंत्री व्हावं. काय वाटतं? मंत्री व्हावं वाटतं. मंत्री झाला की त्याला वाटतं मी प्रधानमंत्री व्हावं. कोणाला सुद्धा वाटतं नाही, कोणी येऊ द्या, त्याला वाटतं मी प्रधानमंत्री झालो. प्रधानमंत्र्याला सुद्धा, आता प्रधानमंत्र्याच्या पुढं आपल्याकडे पद नाही, पण आहे प्रधानमंत्री जरी झाला तरी त्याला संतोष नाही, त्या ठिकाणी समाधान नाही. इंद्र चंद्रादी पद जरी भेटले तरी समाधान नाही. ब्रह्मदेवाचं जरी पद भेटलं तरी समाधान नाही. ब्रह्मस्तंभ पर्यंत सगळे पद जरी भेटले तरी समाधान भेटू शकत नाही. म्हणून याला काम म्हणतात. इदम मे स्यात् इच्छा काम शब्दितः. क्रोध तुम्हाला सांगायची गरज नाही. क्रोध कोणाला आला? क्रोध आला? भृगु ऋषीला क्रोध आला. जाऊन कोणाच्या अंगावर लात मारली? देवालाच लात मारली महाराज. पण सात्विक स्वभावाचे असणारे भगवान, त्या ठिकाणी त्या भगवानांनी ब्राह्मणाची लात म्हणून आपल्या हृदयावर श्रीवत्सलांछन आजही भगवान मिरवतात महाराज. 4 प्रकारच्या मूर्त्या मुक्त्या आपल्याला सांगितल्या जातात. कोणत्या मुक्त्या? सलोकता, समेपता, सर्वपता आणि सायुज्यता. सायुज्य स्वरूपाची मुक्ती सर्वश्रेष्ठ स्वरूपाची मुक्ती आहे. पण स्वरूपता या स्वरूपामध्ये, स्वरूपता नावाची जी मुक्ती आहे त्या स्वरूपता मुक्तीमध्ये साक्षात भगवान नारायणाचं स्वरूप हे त्या व्यक्तीला प्राप्त होतं.
म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म, चतुर्भुज स्वरूप जसे देव दिसतात तसेच त्या ठिकाणी ते काय तो व्यक्ती दिसतो. जसं देवाचं स्वरूप आहे, जेवढे देव दिसायला सुंदर आहेत तेवढं स्वरूप सुंदर त्या व्यक्तीला भेटतं. तसंच जसं देवाचं वैकुंठ आहे तसंच वैकुंठ देव त्याला तयार करून देतात. धर तुला तसं वैकुंठ सगळं सगळं जय विजय सगळं सगळं देवासारखं सारखं महाराज भेद करायला तिथं जागा नाही. पाहिल्यानंतर असं वाटेल की हेच देव आहे. परंतु भगवान परमात्म्याच्या हृदयावर असणारं श्रीवत्सलांचन महाराज देव कोणालाच देत नाही महाराज. देवाची जर भेट झाली ना तर देवाला ओळखायची खोली. लक्षात ठेवा. हृदयी श्रीवत्सलांचन त्या ठिकाणी हृदयी श्रीवत्सलांचन म्हणजे भगवान परमात्म्याने त्या रघु ऋषींची लाथ सुद्धा आपल्या हृदयावर ठेवली. सात्विक स्वभावाचा हा महिमा आहे. कामयश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशणू महापापना विध्येन मिह वैरिणम अशा प्रकारे सत्व रजतम हे तीनही गुण बहुधा तिन्ही एकत्र येत नाहीत. आले तर दोन दोन एकत्र येतात, एकदम तिन्ही येत नाही. पण भगवान दत्तात्रयांचा अवतार त्रिगुण स्वरूपाचे असणारे देव तिन्ही गुणांचे अधिष्ठात्री देव म्हणजे कोण आहेत? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. भगवान विष्णू हे सत्व स्वरूपात्मक आहे, सत्व गुणात्मक आहे. भगवान ब्रह्मदेव हे रजोगुणात्मक आहे आणि भगवान शंकर हे तमो गुणात्मक आहे, तामस स्वरूपामध्ये आहे. सृजी, प्रतिपाळी आणि संवारी अशा तीनही वेगवेगळे या पृथ्वीचं सृजन, या पृथ्वीचं भरण पोषण, या पृथ्वीचा विलय नाश या तिन्ही देवांच्या हातामध्ये आहे. आणि असे असणारे तिन्ही देव हे कुठे अवताराला आले? अत्री ऋषींच्या घरामध्ये अवताराला आले. आता कथा भाग मी सांगणार नाही, कारण दत्त जयंतीच्या दिवशी सगळा जन्माची कथा प्रसंगाने सर्वांना ऐकायला भेटणार आहे. पण मला सांगायचं काय की तिन्ही देव बाल स्वरूपामध्ये आले. याला महिमा काय आहे? पातिव्रत्य धर्माचा महिमा आहे. हा कोणाचा महिमा आहे? पतीचा त्या ठिकाणी सेवेचा महिमा आहे. अनुसया मातेने आपल्या पतीची केलेली सेवा, तिने केलेलं पातिव्रत्य, त्यामुळे हा सगळा परिणाम म्हणजे भगवान दत्तात्रय जन्माला आलेले आहेत. तीन त्रिदेवांना बालस्वरूप धारण करायला लावणारी अनुसया माता आहे. सत्व हरण करण्यासाठी आलेले देव पण त्यांना भोगवलं. म्हणजे त्रिगुणात्मक स्त्रीमूर्ती असणारे भगवान दत्तात्रय. हे मी सगळं काय सांगतोय? बाकीचे अवतार, बाकीचे नाव हे महानच आहेत. देवाचे सगळे नाव महान आहेत. आपण रोज विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. किती नाव आहेत? 1000 नाव आहेत. विष्णू सहस्त्रनाम 1000 नाव आहेत. 1000 नावापैकी कोणतंही नाव आवडल त्याचं आपण भजन केलं पाहिजे. जीवनामध्ये एखाद्या नामावर प्रीती राहिली पाहिजे. एखाद्या देवाच्या नावावर आपलं चित्त जडलं पाहिजे. जसं राम आहे, कृष्ण आहे, हरी आहे. कोणतंही एखादं नाव आवडू द्या, शंकराचं कोणतंही नाव एखादं आवडू द्या, पण आवडलं पाहिजे. नुसतं आवडून उपयोग नाही, त्याचा जप झाला पाहिजे, त्याची साधना झाली पाहिजे, तर त्याला महात्म्य आहे. मग या सगळ्या देवांचे वेगवेगळे नाव घेण्यापेक्षा एकत्रित भगवान दत्तात्रयाचं नाव घेतलं. भगवान दत्तात्रयांच्या नामाचा महिमा नाथ महाराज वर्णन करतात की जे जे भगवान दत्तात्रयांचा नाम महिमा गातात, नाम गातात, त्यांच्या ठिकाणी काय अनुभव त्यांना प्राप्त होतो. नाथ महाराज म्हणतात की नामाची अशी ताकद आहे की नामाला त्या ठिकाणी वेगळं काही करायची गरज नाही. हो, नाम हीच साधन आहे. नाम हे स्वतः समर्थ आहे. किती समर्थ आहे? नाम किती समर्थ आहे तर नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या शरणात सांगतात.
नामे निज भावे समर्थ, नामे निज भावे समर्थ. नामे निज भावे समर्थ, नाम निज भावे समर्थ. नाम स्वतः समर्थ आहे. देव मोठा की देवाचं नाव मोठं? वा वा, देवापेक्षा देवाचं नाव मोठं आहे महाराज. देव मोठा आहे हा भाग वेगळा झाला, पण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ काय असेल तर देवाचं नाव आहे. नाम आणि नामेचा अभेद असतो हा तर्कदृष्ट्या न्यायदृष्ट्या हा भाग सोडून द्या. नाम आणि नामेचा अभेद आहे. हो, मी तर आता जर का म्हणलं हरिभाऊ महाराज इकडे या, इथे जर का 4-5 हरिभाऊ महाराज असतील तर थोडं संदिग्धच आहे. पण मी म्हणलं हरिभाऊ महाराज चौधरी इकडे या, कोण येते ना, कारण त्यांचं नाव येणार आहे. मी म्हणलं एखाद्याचं नाव घेऊन जर का मी बोलवलं तर कोण येईल? तोच येणार व्यक्ती. म्हणजे नाम आणि नामेचा काय आहे? अभेद आहे. नाम आणि नामेचा अभेद आहे. नाम ज्यावेळेस आपण पुकारतो, आपल्याला सगळ्याला अजामेळाची कथा माहिती आहे. अजामेळाच्या कथेचा विस्तार मी करणार नाही. अजामेळ महापापराशी असणारा अजामेळ, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला अजामेळ, पण एका वेश्येच्या संगतीमुळे अधपतनाला गेलेला तो अजामेळ. इथपर्यंतचा प्रवासी ब्राह्मण कुळात जन्म घेऊन सत्कर्म करून जगत असणारा अजामेळ, ते वेश्येच्या नादाला लागून अधपतनाला गेलेला अजामेळ. परंतु पूर्व पुण्य उदयाला आल्यानंतर साधूची संगती घडली. साधूच्या संगतीमुळे शेवटच्या पोराचं नाव ठेवलं नारायण. सगळ्यात कथा भाग माहिती. नारायण नाव ठेवलं. नारायण 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 नारायण. नारायणाचा जप एवढा केला. शेंडेफळ आवडत असल्यामुळे नारायणाचा जप केला. नारायण नारायण. आता वास्तविक पाहता तो जप कोणाचा करत होता? पोराचाच जप करत होता. नारायण नारायण नारायण. हो, पण आमचा देव इतका भोळा आहे महाराज. अंतकाळामध्ये मुखामधून नाम आलं नारायण नारायण. देवाला वाटलं मलाच बोलवायला. इतका भोळा देव महाराज. देवाची भक्ती फार सोपी आहे. भक्ती जेवढी सोपी आहे तेवढी अवघड पण आहे. पण भक्तीसारखं सोपं दुसरं काही नाही महाराज. देव इतका भोळा आहे, इतका साधा आहे. त्याला वाटलं माझंच नाव घ्यायला आहे, म्हणून देव महाराज धावत पळत गेला, म्हणजे त्याचा उद्धार केला. मला सांगायचं काय की कोणाचं घेत होतं? परत नाव घेत होतं. पण आला कोण? देवाला. देवाला वाटलं माझंच नाव घेतोय. नारायण कोणाचं नाव आहे? देवाचं नाव आहे. म्हणून पोरांचे नावं ठेवत असताना चांगले ठेवले पाहिजे. देवाचं नाव ठेवलं पाहिजे. पप्या, पिंट्या, टोनी, मोनी, सोनी ठेवायचे नाही. सध्या तर फार महाराज नावाचा चुथडा करायला लागले. सगळं महाराज त्या वाटोळा त्या नावाचं करून टाकलं. सध्या ट्रेंड आहे. काय ट्रेंड आहे? आईचं बापाचं नाव अर्ध तोडायचं आणि पोराचं नाव अर्ध नाव आईचं अर्ध नाव बापाचं, दोन्ही जोडायचं आणि त्याचं वाटोळं करायचं. नावावर, आपल्या नावावर आपलं भविष्य असतं महाराज. आपल्या नावाप्रमाणे आपलं त्या ठिकाणी वर्तन राहणार असतं. नावाप्रमाणे आपले गुण असतात. नावाप्रमाणे आपला स्वभाव असतो. म्हणून जन्म झाल्यानंतर
ज्या नक्षत्रावर ज्या कालावधीमध्ये जन्म झालेला आहे त्याप्रमाणे प्रत्येकाचं नाव हे निर्धारित असतं. जन्म राशीप्रमाणे प्रत्येकाचं नाव निर्धारित असतं. नाव जरी निर्धारित नसलं तर त्या नावाची सुरुवात कोणत्या अक्षरापासून असावी याचं नाव, याचं काय आहे नियम आहे. तुमच्या राशीचं जर य नाव येत असेल तर य पासूनच नाव ठेवलं पाहिजे. बरं, तुमच्या राशीमध्ये र येत असेल तर र पासूनच नाव ठेवलं पाहिजे. त्या र पासून तुम्ही देवाचं कोणतं नाव ठेवा, पण मला सांगायचं काय की नामाला फार महत्व आहे. म्हणून नाम, इतर देवांचं नामस्मरण करत असताना नाम हे समर्थ आहे, परंतु भगवान दत्तात्रयांच्या नामाचा ज्यावेळेस आपण उद्घोष करतो त्यावेळेस महाराज म्हणतात नामे निज भावे समर्थ. नाम हे स्वतः समर्थ आहे. नाम किती समर्थ आहे, किती समर्थ आहे. या नामाचं सामर्थ्य काय आहे, जेथे भाव तेथे दत्त, किंवा जेथे पहावे तेथे दत्त, असा एक पाठ आहे. जेथे पहावं, जिथं भाव ठेवावा की या ठिकाणी माझे दत्तराय आहेत, भगवान दत्तात्रय आहे, त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय प्रगट होतात. हे कोणाचं सामर्थ्य, हे नामाचं सामर्थ्य आहे. मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अशा प्रकारे आपण नित्याने म्हणतो की मी ज्या ठिकाणी माझं डोकं ठेवल त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय प्रगट होतील. हा नामाचा महिमा आहे. एवढा मोठा भगवान दत्तात्रयांच्या नामाचा महिमा आहे. भगवान दत्तात्रय हे सगळ्यांचे गुरु आहेत महाराज. दत्त गुरु हे सगळ्यांचे महाराज गुरु आहेत, सगळ्यांचे गुरु आहेत. म्हणून दत्त संप्रदाय जर आपण पाहिला तर फार मोठा विस्तार दत्त संप्रदायाचा झालेला आहे. बाकीच्या शिष्य परंपरेचं मी वर्णन करत नाही, पण भगवान दत्तात्रयांची सगळ्यात मोठी शिष्य परंपरा कोणती असेल तर ती नाथ महाराजांची आहे. भगवान दत्तात्रयांची ही परंपरा नाथ महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रसारित केलेली आहे. नाथ महाराज आपल्या गुरुचं भजन करतात आणि स्मरण करतात आणि म्हणतात नाम निज भावे समर्थ, जेथे भाव तेथे दत्त. आणि मग या दत्त नामाचा काय महिमा आहे, ज्या ज्या वेळेस मी दत्त नामाचं स्मरण करतो, ज्या ज्या वेळेस त्यांचं त्या ठिकाणी गुणगान करतो, त्या त्यावेळेस भगवान दत्तात्रय प्रकट स्वरूपाने त्या ठिकाणी उपस्थित असतात. अभंगाचं दुसरं दत्त दत्त स्मरता नित्य, नाम करे गुणातीत, नाम करे गुणातीत, नाम करे गुणातीत. नामे करी गुणातीत. दत्त दत्त स्मरण केल्यानंतर नाथमाळ म्हणतात नाही, भगवान दत्तात्रयांचं नाव गुणातीत करणार आहे. त्रिगुणात्मक असणारे देव, परंतु ते त्रिगुणात्मक देव हे गुणातीत स्वरूपापर्यंत आपल्याला नेतात. दत्त नाम त्या ठिकाणी दत्त दत्त स्मरता नित्य, दत्त नामाचं जो नित्य स्मरण करतात, नित्य भजन करतात, त्यांना भगवान दत्तात्रय गुणातीत करतात. गुणातीत कोण आहे? भगवान आहे महाराज. गुणातीत केवळ आणि केवळ भगवान आहे.
भगवान परमात्म्याचं स्वरूप हे गुणातीत आहे. तो कोणत्याही गुणामध्ये न बसणार आहे. तो सात्विक गुणातही बसत नाही, राजसमध्ये बसत नाही, तामसमध्ये बसत नाही. तो गुणातीत आहे. गुणातीत आहे, निर्विकार आहे, निर्गुण आहे. निर्गुण स्वरूपाची प्राप्ती भगवान दत्तात्रयांच्या स्मरणाने होत असते. मला म्हणून आत्मा म्हणतात दत्त दत्त स्मरता नित्य नामे करी गुणातीत. नाम हे गुणातीत करणार आहे. म्हणून कोणत्याही देवाचं नामस्मरण केलं तर ते नाम गुणातीत करणार आहे. नामाचा हा महिमा आहे. नामाचा महिमा किती मोठा आहे. आमचे जगद्गुरु तुकोबाऱ्या वर्णन करतात. मी तो अल्पमतीहीन, मी तो अल्पमतीहीन. तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. रामाचे पण नाही, नामाचे. रामाचा महिमा, रामाचा महिमा असता तर रामाच्या हाताने दगड तरला असता. आपल्याला सगळ्याला कथा माहिती. देवाने सुद्धा दगड टाकून पाहिले, परंतु ते दगड सुद्धा तरले नाही. परंतु ज्यांनी रामप्रभूंचं नाव धारण केलं तो दगड तरला. मग आपल्याला सुद्धा तरायचं असेल तर नाव, आपण ते दगडापेक्षा कमी नाही. कोणी स्वतःला हिरा समजू नका. आपण दगडाचेच महाराज सगळे. पण आपल्याला जर का या भवसागरामध्ये तरायचं असेल तर आपल्याला कंठामध्ये राम नामाला धारण करावं लागेल. त्यावेळेस आपण या भवसागरातून तरून जाऊ. तर आपण याच्यावर तरंगणारे, नाही तर बुडणारे मार 100% बुडणार. बुडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान प्रभूच्या नामामुळं सागरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दगड तरले. एवढा मोठा नामाचा महिमा आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भरे, कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. अशा प्रकारचं नामाचा महिमा आहे. भगवान दत्तात्रयांच्या नामाचा महिमा जर आपण पाहिला तर भगवान दत्तात्रयांचं नाम जो जो स्मरण करतो त्याच्यावर भगवान नाथ महाराज वर्णन करतात की दत्तात्रय कृपा करतात. आणि भगवान दत्तात्रयांचा अनुग्रह नाथ महाराजांना ज्यावेळेस झाला त्यावेळेस नाथ महाराज या प्रसंगाचं वर्णन करतायत की मला सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपेने मी भगवान दत्तात्रयांना ओळखलं. भगवान दत्तात्रयांचं मला दर्शन झालं. सद्गुरु कृपे श्री दत्त ओळखिला.
बसला हृदय डोलाऱ्या बरी बैसविला अभेद पूर्ण चांदवा तेथे दिदला श्रद्धा भक्तीने श्री दत्त पूजेला दत्त चरणी मज लागलीसे कोडी भव भयाची तुटून गेले बेडी भगवान दत्तात्रयांच्या चरणावर भगवान दत्तात्रयांच्या नामावर नाथ महाराजांना गोडी लागली. नाथ महाराज साधना करत असताना सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज रोज गुरुवारी श्री भंजन पर्वतावर भगवान दत्तात्रयांच्या दर्शनाकरता जात होते. हो. पण नाथ महाराजांना नेत नव्हते, एकटेच जायचे. हो. नाथ महाराज त्या ठिकाणी गुरुची सेवा करायचे, पण गुरु दर गुरुवारी कुठेतरी जातात हे नाथ महाराजांना माहिती होतं, पण नाथ महाराजांना नेत नव्हते. आणि मग तुम्ही पहा, यवनी राजवट आहे. यवनी राजवटीमध्ये शुक्रवारची सुट्टी असायची. कोणती सुट्टी असायची? शुक्रवार. आता त्याचं नाव वेगळं आहे त्यांच्या भाषेत, ते नाही सांगत. शुक्रवारची सुट्टी असायची. पण स्वामी महाराज ज्यावेळेस देवगिरीचे किल्लेदार होते, दौलताबादच्या किल्ल्याचे किल्लेदार होते, त्यावेळेस स्वामी महाराजांनी आपल्या कालामध्ये गुरुवारची सुट्टी करून घेतली होती. सुट्टी कोणत्या दिवशी असायची? गुरुवार. आपल्याकडे अजूनच शुक्रवारचाच बाजार होतो. म्हणजे आपण कोणत्या भागात होतो याचा विचार करा. हे सगळं भाग आपण मोगलाईतले निजामशाहीतलेच आहेत महाराज. निजामाचा सगळा भाग. आपल्याला बापदाद्यांनी जर भांडलं नसतं, त्या ठिकाणी गोळ्या खाल्ल्या नसत्या, तर आपल्याला तिकडं पाकिस्तानात जावं लागलं असतं. माहिती का तुम्हाला? बहुतांश लोकांना माहिती नसेल, पण मराठवाडा मुक्ती संग्राम कशाला म्हणलं गेलं? हा सगळा मराठवाड्याचा भाग निजाम सरकारच्या ताब्यामध्ये असलेला भाग आहे. आणि ज्यावेळेस सर्व राज्य विलीन झाले, परंतु निजाम काही त्याचं राज्य भारतात विलीन करणं. सरदार वल्लभभाई पटेल नसते तर मी म्हणतो आज पाकिस्तानातच असतो आपण. सांगायचं तात्पर्य हे की शुक्रवारची सुट्टी स्वामी महाराजांनी गुरुवारची करून घेतली होती. कशा करता? तर भगवान दत्तात्रयांच्या दर्शनाकरता जाण्याकरता. दर गुरुवारी जनार्दन स्वामी महाराज श्री भंजन पर्वतावर दर्शनाला जायचे. व एक दिवशी स्वामी महाराजांना वाटलं की आता आपला शिष्य भगवत दर्शनाकरता प्राप्त झालेला आहे, त्या ठिकाणी भगवत दर्शनाचा अधिकारी झालेला आहे, याला सुद्धा आपण भगवान दत्तात्रयांच्या दर्शनाला घेऊन जाऊ. त्यावेळेस नाथ महाराजांना घेऊन स्वामी महाराज गेले. गेल्यानंतर सुद्धा नाथ महाराजांना लगेच दर्शन घडलं असायचं नाही. ज्यांना कथाभाग चरित्र माहिती त्यांना सगळ्यांना माहिती. हो, भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपात आले? मलंग स्वरूपामध्ये आले, फकीराच्या स्वरूपामध्ये आले. काखेमध्ये झोळी आहेत. भगवान या ठिकाणी दत्तात्रयांच्या काखेमध्ये कायम झोळी आहेत. काखे झोळी पुढे श्वण नित्य जान्हवीचे स्नान. पण ती झोळी हिरवी होती महाराज, हिरवी. मलंग स्वरूप, मलंग फकीराचा वेश घेऊन भगवान दत्तात्रय आलेले आहेत. भगवान दत्तात्रय आल्यानंतर स्वामी महाराज आणि भगवान दत्तात्रय गप्पा मारत बसलेले आहेत. नाथ महाराज एका बाजूला बसून हे सगळं दृश्य पाहतायत. पाहत असताना त्या फकीराने म्हणजे दत्त प्रभूंनी काय केलं? आपल्या त्या झोळीतून वाळलेले कुटके काढले, वाळलेले तुकडे काढले आणि त्या पात्रामध्ये टाकले. आणि स्वामी महाराजांना सांगितलं, जा ते कुत्रीचं दूध पिळून आणा. काय? स्वामी महाराज कुत्रीचं दूध काढायला लागले. हे सगळं दृश्य कोण पाहत आहे? नाथ महाराज पाहतात. बाजूला बसलेले आहेत नाथ महाराज थोड्या अंतरावर. आणि नाथ महाराज हे दृश्य पाहतायत की आपण ज्यांची नित्य सेवा करतो, आपण ज्यांच्या नित्य सानिध्यामध्ये आहेत, आणि नुसते अधिकारी नव्हे तर साक्षात किल्ल्याचे किल्लेदार आहेत, आणि त्या ठिकाणी मोठे साधू पुरुष आहेत. असे आपले सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज एका फकीरासोबत बसलेले आहेत. त्याच्यासोबत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ते कुत्रीचं दूध पिळायला लागले. दूध पिळलं. दूध पिळल्यानंतर ते तुकडे कालवल्यानंतर त्याचा काला केला, आणि एकाच पात्रामध्ये ते फकीर आणि जनार्दन स्वामी महाराज काय करतायत? खातायत महाराज. सगळं खाणं झालं. खाणं झाल्यानंतर नाथ महाराजांना स्वामी महाराजांनी आवाज दिला, इकडे इकडे ये म्हणल्यानंतर नाथ महाराज गेले. ते पात्र घेतलं. ते पात्र घेतलं आणि सांगितलं, जा म्हणे खाली चंद्रकुंड सूर्यकुंड आहे, धुवून आण म्हणे. नाथ महाराज गेले धुण्याकरता गेले.
गेल्यानंतर विचार केला, आपले सद्गुरू अशा कोणत्याही साधारण फकीरासोबत बसून खाण्यातले नाही. आपले सद्गुरू साक्षात परमात्म्याचे स्वरूप आहेत. आणि ते असे कोणासुद्धा सोबत सुद्धा बसून खाणार नाहीत. मग नाथ महाराजांनी त्या पात्रामध्ये पाणी टाकलेलं होतं. ते सगळं पाणी विसळून घेतलं आणि त्या पात्रामध्ये असणारा शिल्लक असणारा प्रसाद हा सगळा ग्रहण केला. आणि ग्रहण केल्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर साक्षात भगवान दत्तात्रय उभे आहेत. भगवान दत्तात्रयांचं दर्शन नाथ महाराजांना झाले. पूर्वपुण्य माझे आजी फळ आले, दत्तात्रय पाहिले कृपादृष्टी. भगवान दत्तात्रयांचं दर्शन नाथ महाराजांना झालं आणि नाथ महाराजांनी त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांची उपासना केली. भगवान दत्तात्रयांची उपासना ही नित्याने नाथ महाराजांच्या जीवनामध्ये आहे. आजही तुम्ही पहा, नाथ महाराजांचे जे नित्य पूजेमधले देव आपल्या नाथ मंदिरामध्ये आहेत. गावातल्या नाथ मंदिरामध्ये नाथ महाराजांचं देवघर आहे. त्या देवघरामध्ये नाथ महाराजांच्या नित्य पूजेमध्ये भगवान दत्तात्रयांची एकमुखी दत्त स्वरूपामधली मूर्ती ही नाथ महाराजांच्या उपासनेमध्ये आहे. मला सांगायचं काय की नाथ महाराजांचे उपास्य दैवतापैकी एक असणारे भगवान दत्तात्रय आहेत. नाथ महाराज त्यांची उपासना करतात. उपासना करत असताना त्यांच्या नामाचा छंद घेतात. छंद घेऊन उपासना करतात. कोणत्याही नामाचा छंद घेतला पाहिजे. छंद या नामाचा घेताना असेल. छंद कशा करता घ्यायचा? छंद घेतल्याशिवाय भजन होऊ शकत नाही महाराज. तुम्ही नुसतं आपलं जप करताय असं दाखवलं तर त्या जपाला काही अर्थ आहे का? माळ ओढायला तोंडातून काहीच येईल, नुसती माळ ओढतोय. त्यांनी काही अर्थ आहे का? नाही. छंद घेऊन आपण काय केलं पाहिजे? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आपल्याला मोबाईल खेळायला जसा गोड वाटतो तसं देवाचं नाव घ्यायला गोड वाटलं पाहिजे. मोबाईल खेळत असताना गोड वाटतो महाराज. विविध प्रकारचे त्या ठिकाणी चित्रपट पाहत असताना, टीव्ही पाहत असताना, रात्रीच्या सिरियल लागल्या की महिला मंडळ कोणाला रिमोट हातातलं घेऊ देतात का? नाही, बांधायच नाही. हो, म्हणजे आपण त्या गोष्टी किती आवडीने पाहतो. आपल्याला त्याचं काय लागलेलं आहे? छंद लागलेला आहे. हो, नाही आमची सिरियल उकल. घरातल्याला उपाशी मारतील बायका, पण ती सिरियल सोडणार नाही, ती मालिका सोडणार नाही. म्हणजे याचा काय घेतलाय? छंद घेतलाय मला. तो छंद घेतला तर परमात्मा प्राप्त होत असतो. छंद घेऊन परमात्म्याचं भजन केलं तर परमात्मा कृपा करत असतो. म्हणून भगवान दत्तात्रयांच्या नामाचा निज छंद घेतात. नाथ महाराज म्हणतात, दत्त नामाचा निज छंदू नामे प्रगटे परमानंदू. दत्त नामाच्या निज छंद घेतल्यामुळे काय होतंय? परमानंदाची प्राप्ती होते. नामासारखा आनंद कशामध्ये नाही. नामे प्रगटे परमानंदू. सगळ्यात परमानंद देवाच्या स्वरूपामध्ये परमानंद आहे. परमात्मा एकमेव असा आहे जो सुख स्वरूप आहे. परमात्म्याशिवाय दुसरं कोणी सुखरूप नाही. सुखरूप ऐसा दुसरा कोणी देवापेक्षा दुसरं कोणी सुखरूप नाही. ज्याला सुख प्राप्ती व्हावी असं वाटतं त्यांनी देवाची प्राप्ती करून घ्यावी. आपला तो एक देव करून घ्यावा, तिने बिन जीवा हे रती माईके दुःखची जनती नाही आधी अंत्य अवसानी. सगळ्या गोष्टी माईक आहेत. माईक आहेत म्हणजे काय? मायेने निर्माण केलेल्या आहेत, त्या संपणाऱ्या आहेत. नाशवान गोष्ट कधीही सुखाला कारणीभूत होऊ शकत नाही. नाशवान गोष्ट ही दुःखालाच कारणीभूत होते. नाशवान, आपला देह नाशवान आहे. ओ महाराज, काय करावं? गुडघेच लय दुखते. तो आपण म्हणतो एखाद्याला, म्हातारी माणसं म्हणते लय गुडघे दुखतेत, ऐकूच येत नाही, डोळ्यात दिसतच नाही. म्हणजे काय? दुःख आहे महाराज. देहामध्ये काय आहे? दुःख आहे. हे समष्टी व्यष्टी स्वरूपाने झालेलं दुःख आहे. देहामध्ये जे रोग येतात, देहामध्ये जे त्या ठिकाणी विकार येतात, हे सगळे दुःखालाच कारणीभूत ठरतात. हो, सगळे रोग हे दुःखाला कारणीभूत ठरतात. हे व्यष्टी स्वरूपाचं दुःख आहे. व्यष्टी आणि समष्टी दोन स्वरूपाने चिंतन सांगितलेलं आहे. या जगताच्या दृष्टीने आपण विचार करा. जगताच्या दृष्टीने विचार करा. शेजारी जर का भांडला तरी दुःख होतं. शेजारी जाऊ द्या, बायको भांडली तरी दुःख होतं ना. म्हणजे जगताकडून सुद्धा दुःख आहे. कारण जग हे नाशवान आहे.
संपणार आहे. हो, नाशवान वस्तूकडून सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून नाशवान वस्तूकडून, नाशवान व्यक्तीकडून आपण सुखाची अपेक्षा केली नाही पाहिजे. हो, आपण सुखाची अपेक्षा कोणाकडून केली पाहिजे? जो अविनाशी आहे, जो अनंत आहे, जो न संपणार आहे, असा भगवान परमात्मा, त्याच्याकडून आपण सुखाची अपेक्षा केली पाहिजे. कारण त्याच्या ठिकाणी सुख आहे. सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई. हो. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई. हो, सुख परमात्म्याच्या चरणापाशी आहे, दुसरीकडे सुख नाही. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर एका जणांनी एक त्या ठिकाणी सुखात सगळे सुख त्या परमात्म्याच्या चरणापाशी आहे. आता कोठे दावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सिंह गेला अवघा झाला. काय म्हणतो? जाऊ दे, म्हण नको, जाऊ दे, सांग नुसतं प्रमाण. तुला काय म्हणतो? तुका म्हणे काही न मागे आहे. बरोबर. सगळे सगळे आमचे शरद महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत, सगळे चांगले साधक मंडळी आहेत. तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे. भगवान परमात्म्याच्या चरणापाशी सुख आहे. ही सगळी मंडळी साधक अवस्थेतली मंडळी. पूर्वीच्या काळामध्ये नाथ महाराजांच्या नगरीमध्ये फार संस्था नव्हत्या, मला तुरळक संस्था होत्या. पण आज जर पाहिलं गेलं तर अनेक महाराज मंडळी या पैठण नगरीमध्ये ज्ञानदानाचं कार्य करत आहेत. ही सगळी तरुण पिढीमधली वारकरी घडत आहेत. पण वारकरी तुम्हाला सगळ्यांना सांगतो बरं का, तुम्ही सगळे बालगोपाळ या ठिकाणी साधक अवस्थेमध्ये अहंकार येऊ देऊ नका. साधक अवस्था, आपली साधक अवस्था ही जीवनामध्ये शेवटपर्यंत टिकली पाहिजे. कुणी आपल्याला काही सांगत असेल ना, त्याचं आपण ग्रहण केलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे. माणसाने शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी दशेतच राहिलं पाहिजे. महाराज व्हायचं नाही बरं का. तुला सल्ला देतो मी. महाराज एकदा का महाराज झाला तू की मग साधक होत नसतो. महाराज काय आहे म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टी तुला मी नंतर सांगतो. ये तू माझ्याकडे. काय चांगले सगळे विद्यार्थी आहेत, सुंदर साथ या ठिकाणी करत आहेत. मी काय सांगतोय की परमात्म्याच्या चरणापाशी सुख आहे. म्हणून परमात्म्याच्या भजनामध्ये जो आनंद आहे, कारण हा परमात्म्याच्या भजनाचा आनंद हा खरोखर ब्रह्मरस आहे. काय आहे? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस. ब्रह्मरस म्हणजे काय? कोणता उसाचा रस नाही किंवा कोणता दुसऱ्या फळाचा रस नाही. ब्रह्मरस म्हणजे काय आहे? तर साक्षात भगवान परमात्म्याच्या नामाचा रस आहे, भगवान परमात्म्याच्या नामाचा आनंद आहे. म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. पण ही ब्रह्मरसाची गोडी कोणाला भावते? ब्रह्मरस गोडी तयाची भावली वासनाने मागी समोर जायची. ज्याची त्याची वासना संपली, ज्याची ज्याच्या इच्छा संपल्या, त्याला या ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होत असते. म्हणून या परमात्म्याच्या भजनामध्ये हा ब्रह्मरस आहे, भगवान परमात्म्याच्या नामामध्ये हा ब्रह्मरस आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नाम कसं घेतलं पाहिजे? दत्त नामाचा निज छंद छंदू नामे प्रगटे परमानंदू. नामे प्रगटे परमानंदू. नामाने साक्षात भगवान परमात्मा प्रगट होतो. परमानंदू दोन्ही अर्थाने आपल्याला याचा अर्थ करता येईल. परमानंद म्हणजे परमानंद प्रगट होतो, आणि परमानंद भगवान परमात्म्याला सुद्धा साक्षात परमानंद म्हणलेला आहे. म्हणून नामे प्रगटे परमानंद, भगवान परमात्मा साक्षात प्रगट होतो. जो जो देवाचं नामस्मरण करतो, जो जो देवाला शरण जातो, भगवान परमात्मा त्याच्या जीवनामधलं दुःख नाहीसं करतो. आपल्याला त्या याची गजेंद्राची कथा सगळ्याला माहिती. हजारो वर्ष नकरांनी पाय धरून ठेवला, युद्ध करतोय, सगळे आपतेष्ट पळून गेलेले, सगळे आपले आपले पळून गेलेले. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून. त्याला लवकर आठवलंच नाही महाराज. गुबाराचं प्रमाण लवकर आठवलं नाही. त्याला लवकर आठवलं असतं, थोडं लवकर मुक्त झाला असता, पण त्याला ते आठवलं नाही. सगळे गेले महाराज सोडून, कोणीच राहिलं नाही आता शिल्लक. आता सोडवायला सुद्धा कोणी येईना. मग येथे कोणी सोडविना, कोणी सोडवू शकत नाही. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधुकांता
संपत्तीची. अशा प्रकारे मग त्याला देव आठवायला लागला. सगळे सोडून जातात तेव्हा देव आठवतात मला. तोपर्यंत देव आठवत नाही मला. जोपर्यंत आपल्या सोबत हा संसार माईक संसार आहे तोपर्यंत देव आठवत नाही. जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत देव आठवत नाही. ज्यावेळेस वैराग्य निर्माण होतं त्यावेळेस आपल्याला देव आठवतो महाराज. तर मला सांगायचं काय, त्यांना त्या गजेंद्राला देव आठवला. आठवल्यानंतर फक्त त्या हरीचं नाव घेतलं. काय घेतलं? हरी हरी. नुसता हरी म्हणून आवाज दिला आणि त्या सरोवरातलं एक कमल पुष्प देवाला अर्पण केलं. देवाच्या दिशेने फेकलं. देव धावत आला महाराज. अनवाळू कृपाळू भक्ता लागे गजेंद्राचा धावा तोवा. महाराज देव धावत येतो. प्रत्येकाच्या जीवनामधली दृष्टांत आहेत. महात्म्यांची अनेक दृष्टांत आपल्याला सांगितले. द्रौपदीच्या जीवनातले 2 दृष्टांत या अभंगामध्ये सांगतात महाराज. कोणते कोणते? दुर्वासा कौरवी पांचाळी सभे माझे आणि वस्त्रे हरणे वस्त्रे गेचे माऊली. पांडुरंगे ओ पांडुरंगे जीवाच्या जीवलगे ओ पांडुरंगे. कौरवी पांचाळी सभे माझे कौरव पांचाळी सभे माझी वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. भगवान परमात्म्याने त्या द्रौपदीची लाज राखली. कशासाठी राखली? ती द्रौपदी भगवान परमात्म्याची अनन्य साधारण भक्त आहे. दुर्वास पातला धर्मा छळावयाने धावसी लवला ही शाखा देठ घेऊन. फक्त देवाचा असे महाराज. देव घेसी तेव्हा देशी ऐसा असाशी उदार. जेव्हा देव काहीतरी घेतो, घेतल्याशिवाय देत नाही. तसं भगवान परमात्म्याला दुसरं काही अर्पण करायची गरज नाही. भक्ती अर्पण करा, नाम अर्पण करा. काय पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. त्याच्यामध्ये भक्त्यापद फार महत्वाचं आहे. देवाला अर्पण करत असताना कोणतीही गोष्ट आपण भक्तीने अर्पण केली पाहिजे. देवाला पाणी घालायलोय तर भक्तीने घातलं पाहिजे. देवाला फूल वाहतोय तर भक्तीने वाहिलं पाहिजे. देवाला पान वाहतोय तर भक्तीने वाहिलं पाहिजे. फळ वाहतोय तर भक्तीने वाहिलं पाहिजे. आपण जर भक्तीनं ती गोष्ट करत नसतो, भावनेनं गोष्ट करत नसतो, तर ती गोष्ट क्रिया ठरते, ती व्यर्थ ठरते. जोपर्यंत त्याच्यात भक्ती नाही. तुम्ही सांगा बरं, तुमचं काय आहे त्याच्यात? तुम्ही फळ तयार केलं का? तुम्ही फुल तयार केलं का? तुम्ही पाणी तयार केलं? सगळं त्यांनी तयार केलेलं आहे. त्यापासून सगळं महिमंडळ हे झाले, सगळं त्यांनी तयार केलंय. तुमचं काय त्याच्यात? तुमचा फक्त भाव आहे त्याच्यात. तुमच्याकडे काय कोणती गोष्ट आहे? फक्त भाव आहे. देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे नित्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगा. म्हणून भगवान परमात्म्याच्या नामाने त्या ठिकाणी आपण त्याला काय केलं पाहिजे? आळवलं पाहिजे. देवाच्या नामानेच देव प्रसन्न होतो. म्हणून नाथमार म्हणतात, दत्त नामाचा निज छंदू नामे प्रगटे परमानंदू. आणि मग नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराज भगवान दत्तात्रयांचं ठिकाण कोणतं आहे? नाथ महाराज सांगतात, दत्तात्रय सगळीकडं भरलेले आहेत. एका जनार्दनी दत्त सबाह्य स्वानंदे भरित. भगवान परमात्मा सर्वत्र त्या ठिकाणी व्याप्त आहे. स्वानंदामध्ये व्याप्त आहे. फक्त आपण त्या ठिकाणी स्वानंद, सद्गुरु जोग महाराजांना आपण काय म्हणतो? स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज. स्वानंद आपल्या ठिकाणी सुद्धा स्वानंद आहे बरं का, पण तो आपल्याला अनुभवाला येत नाही म्हणून आपण स्वानंदी नाही. तर प्रत्येक जण स्वानंदी होऊ शकतो. याचं थोडस मर्म लक्षात घ्या. स्वानंद काय? स्वतःचा आनंद, स्वतःच्या ठिकाणी निजानंद. आपण वास्तविक पाहता आपलं स्वरूपच आनंदमय आहे. आपलं स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप कसं सांगितलेलं आहे? सच्चित आनंद. जे परमात्म्याचं स्वरूप आहे तेच आपलं स्वरूप आहे. पण आवरणामुळं आपल्याला ते स्वरूप लक्षात येत नाही. त्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण असल्यामुळे ते आपल्याला स्वरूप लक्षात येत नसल्यामुळे आपण स्वतःला बद्ध समजतो. मुक्त असताना सुद्धा आपण बद्ध स्वतःला समजतो. आणि त्यामुळे काय होतं?
आपल्याला आपलं स्वरूप कळत नाही. आपलं स्वरूप वास्तविक पाहता आनंदमय आहे. दुःखाचा लवलेश आपल्या ठिकाणी नाही, परंतु आपण या संसारात लिप्त होऊन महाराज रडत राहतो. नाही नाही, असंच झालं तसंच झालं. नाही महाराज, काय कशातच आपण लिप्त झालं नाही पाहिजे. त्या ठिकाणी आनंद घेतला पाहिजे जीवनाचा. स्वानंद आहे. एका जनार्दनी दत्त सबाह्य स्वानंदे भरित. म्हणून सगळीकडे परमात्मा व्याप्त आहे. एका जनार्दनी एक विठ्ठलची अवघा लोक, किंवा एका जनार्दनी एक पणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. सगळीकडे सबाह्य स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रय व्याप्त आहेत. नव्हे नव्हे याचा परिचय आपल्याला सगळ्यांना आहे. काय परिचय आहे? शेवटची एक कथा सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. भगवान नाथ महाराज कुठे गेले? अंबेजोगाईला गेले. यात्रा करत असताना अंबेजोगाईला गेल्यानंतर तिथले सत्पुरुष म्हणजे कोण? दासोपंत स्वामी. दासोपंत स्वामींनी काय केलेलं आहे? पासोड्या लिहिल्यात महाराज. त्यांनी रोज एक ढब्बू पैशाच्या शाईचं लिखाण करावं. खूप मोठं साहित्य त्यांनी निर्माण केलं, आणि साहित्य निर्माण केल्यामुळे अहंकार झाला. दत्त उपासनेचा अहंकार झाला. दत्त उपासक होते. नुसते दत्त उपासक नव्हते, तर साक्षात भगवान दत्तात्रय त्यांच्यासोबत सोंगट्या खेळत होते, सारीपाट खेळत होते. आणि मग नाथ महाराज दर्शनाला आले. नाथ महाराज भेट घेण्याकरता आले. आल्यानंतर दोघे जण सारीपाट खेळत होते. कोण? भगवान दत्तात्रय आणि दासोपंत स्वामी. नाथ महाराज ज्या क्षणी त्या ठिकाणी आल्या भगवान दत्तात्रय गुप्त झाले महाराज. दासोपंत स्वामींना वाटलं की नाथ महाराज भगवत दर्शनाचे अधिकारी नाही, दत्त दर्शनाचे अधिकारी नाही, म्हणून भगवान त्या ठिकाणी गुप्त झाले. भगवान दत्तात्रय गुप्त झाले. असा अहंकार झाला. माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त भगवान दत्तात्रयाचा कोणी नाही, असा अहंकार कोणाला झाला? दासोपंत स्वामींना झाला. दासोपंत स्वामींनी नाथ महाराजांचं स्वागत केलं, आणि हा अहंकार त्यांच्या मनामध्ये होता. नाथ महाराज म्हणले की आमच्या पैठणला गोकुळाष्टमीचा मोठा उत्सव होतो, तुम्ही त्या उत्सवाला या, असं निमंत्रण दिलं. ते दासोपंत स्वामी म्हणले, माझे हजारो शिष्य आहेत, अमुक आहे तमुक आहे, सगळी व्यवस्था तुमच्याकडून होईल का? नाथ महाराज म्हणले, काही अडचण नाही, तुम्ही किती लोक या, सगळ्यांची व्यवस्था तुमची सगळी होईल, पद्धतशीरपणे होईल. दासोपंत स्वामी गोकुळाष्टमीच्या उत्सवाकरता आलेले आहेत. आल्यानंतर नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये प्रवेश करणार एवढ्यात एक चांदीची काठी त्या ठिकाणी आडवी आली, आणि त्यांनी पाहिलं, मला अडवणारा कोण आहे? मला अडवणारा कोण आहे? पाहिल्यानंतर साक्षात भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी उभे आहेत. हातामध्ये काठी घेऊन उभे आहेत. त्यांनी भगवान दत्तात्रयांना पाहिल्या साष्टांग दंडवत घातला आणि विचारलं की प्रभू, तुम्ही इथं काय करायला? जेव्हा तुम्ही इथं काय करताय? ते म्हणे, इथं चोपदार आहे म्हणे मी. चोपदार? कोणाचे चोपदार आहेत म्हणे तुम्ही? मी नाथ महाराजांचा चोपदार आहे म्हणे. म्हणजे तुम्ही एवढे सगळ्या जगाचे बाप, आणि तुम्ही चोपदारकी करताय? हो, मी त्या ठिकाणी साक्षात नाथ महाराज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, उसूळ साक्षात महाविष्णू आहेत, आणि त्यांच्या दारामध्ये मी चोपदार म्हणून आहे. आज जायचं नाही म्हणे. जोपर्यंत नाथ महाराज सांगत नाहीत, नाथ महाराज येत नाहीत, तोपर्यंत आत जायचं नाही. मी आतमध्ये निरोप देतो, आणि मग जर तुम्हाला आत यायची परवानगी असेल तर यायची. दासोपंत स्वामींचा अभिमान सगळा नाहीसा झाला. दासोपंताचा अभिमान गेला होताची दर्शन. म्हणजे काय? भगवान दत्तात्रय सर्वत्र आहेत, परंतु ते भक्तांच्या दारामध्ये काठी घेऊन उभे आहेत. उभा असे भक्ताद्वारी त्रिशूळ डमरू घेऊन या करी. उभा असे भक्ताद्वारी. नाथ प्रसिद्ध अभंग आहे, त्रिशूळ डमरू घेऊन या करी, आणि उभा असे भक्ताद्वारी. भक्ताच्या दारामध्ये साक्षात भगवान दत्तात्रय उभे राहतात. म्हणून नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी दत्त सबाह्य स्वानंदे भरित. दत्त दत्त स्मरता नित्य नामे करी गुणातीत. वृषभार कुमारी
नामाची भावे समर्थ जेथे भाव तेथे दत्त 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 स्मरता नित्य नामे करी गुणातीत दत्त नामाचा निज छंद नामे प्रगटे परमानंद एका जनार्दनी दत्त सबाह्य स्वानंदी भरीत दत्त दत्त स्मरता नित्य नामे करी गुणातीत यथावती यथावकाश अभंगाचा जो काही भाव होता तो सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सद्गुणात्मांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. या ठिकाणी उपस्थित असणारे या नवीन कावसांमधील सर्व श्रोते सज्जन मंडळी, पैठण नगरीमध्ये असणारे सर्व श्रोते सज्जन मंडळी, आमच्या शरद महाराज भासाटे यांच्या संस्थेतले सगळे साधक वृंद सगळेजण आज या ठिकाणी सेवेला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभाऊ महाराज या सप्ताहाचे या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक असे असणारे हरिभाऊ महाराज ते देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यामुळे आज हा सेवेचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा. भानुदास एक